त्यांच्या मनात या पतपेढीबद्दल असणारा दिलासा, श्रद्धा, किती योजना असाव्यात. अनेक पतपेढ्यामध्ये वेगवेगळे काय चांदी वाटली जाते, कुठला आणखी डिव्हिडंड 12 चा 13% वगैरे होत राहील. डिव्हिडंड वाढवण्याची सूचना त्यांनी केलेली आहे. नफा थोडा कमी मिळाला चालेल, पण सभासदांच्या त्या लाभांशामध्ये 0.5%ची, 1%ची, 2%ची जर वाढत जाणारी अशा प्रकारची जर गंगाजळी असेल तर तो चेअरमन पुण्याचा संचय करत राहतो आणि सभासदांचा, 1000 सभासदांचा दुवा घेत असतो, असं मीही मानणारा माणूस आहे. आणि म्हणून आर्यन नानांच्या सूचनेला माझा जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. सगळ्याच गोष्टी सभासदांच्या मनासारखं करून दिवाळं काढावं असं मला वाटत नाही. सभासद वाटेल ते अट पाहून कर्ज देण्यापेक्षा कारण पाहून कर्ज द्यावं असं मी सूचित करतो. मी शिंदे साहेबांना, म्हणजे काहींच्या मुलींची लग्न ठरली, असं खोटी लग्नपत्रिका जोडून अनेक बँकांकडनं, सोसायट्यांकडनं प्राध्यापक, मास्तर, आणखी कोणी अशा प्रकारची कर्ज काढतात आणि काढलेली कर्ज कुठे कुठे उडवतात आणि काय काय करतात. त्यांच्या सवयींचा जर हिशेब बघितला आपण सगळा, मास्तरांच्या सवयी सुद्धा तपासण्याची वेळ आलेली आहे. मास्तर हे पुढाऱ्यांच्या जोडीला बसून त्यांच्यामध्ये पार्टीमध्ये सामील होऊन 2 ड्राम मारणारच याची गॅरंटी आता मी तुम्हाला काही देऊ शकत नाहीये. आणि म्हणून शिक्षकांच्या पुण्याईतून उभं राहिलेल्या पतपेढीचा कर्जाचा पैसा योग्य कारणासाठी खर्च होतो की नाही, योग्य कारणासाठी स्वीकारला जातो की नाही, घेतला जातो की नाही, आणि ते घेत असताना त्यांनी दिलेली कागदपत्र ही खऱ्या अर्थानं मालमत्तेच्या त्याच्या टायटल हे क्लिअर आहे की नाही याची काळजीपूर्वक तपासणी करण्याचा हा कालखंड आहे. कारण अनेक कंपन्या बुडतायत, बँका बुडतायत, पतपेढ्या तर हवेमध्ये लगेच उडून जात आहेत. अशा या कालखंडामध्ये आपल्या पतपेढीची वाटचाल चालू आहे. गेली 11 वर्षे टी.पी. शिंदे हे चेअरमन आहेत आणि त्यांनी एखादी सोसायटी काढली असं मला खरोखर मला माहित नाही. 5-6 वर्षामध्ये मी नव्हतो, पण 94 ते 99 मी इथे होतो धुळ्यामध्ये. मला कधीही ऐकायला मिळाली नाही पेपरमध्ये चांगली किंवा वाईट अशी बातमी मला ऐकायला मिळाली नाही. इतक्या शांतपणानं पण भक्कमपणानं आर्थिक व्यवहारावर मनामध्ये विश्वास निर्माण करणारी पतपेढी जर असेल तर या पतपेढीच्या खोल्या झाडून काढणाऱ्या त्या माणसाला मी सलाम करतो आणि चेअरमन शिंदेना मी सलाम करतो. मित्र हो, याचं कारण असं की आर्थिक अगदी 5 रुपयाचा व्यवहार असेल की 5 कोटी, माणूस खलनशील आहे, अधोगतीला जातोय. आणि अशा परिस्थितीमध्ये सामाजिक भान ठेवून, नैतिकतेचं आर्थिक व्यवहाराशी सांगड घालून, नैतिक मूल्य संपलेल्या कालखंडामध्ये रिटायर झालेल्या माणसाची नोंद घेणं, 10 रुपयाचा एक हार आणि कदाचित 100-150 रुपयाची शाल, या संबंध सोसायटीच्या व्यापक मानसिकतेचं एक प्रतीक म्हणून कृतज्ञता, सेवाभाव, विनम्रता, सामाजिक बांधिलकीचं काम करणाऱ्या प्रामाणिक शिक्षकाला शिक्षकांच्या सभेमध्ये सन्मानित करावं अशा प्रकारची मनोभूमिका ज्या चेअरमनच्या, ज्या संचालक मंडळांच्या मनात आहे, डोक्यात आहे, ते संचालक मंडळ गौरवाला निश्चित पात्र आहे. शिक्षकांची मुलं ही भवितव्य पुढे काय हे सांगता येत नाही. आपण फार भाग्यवान, तुम्ही आणि मी, आपली पिढी आहे की आपल्याला कदाचित बिनवशिलानं, कदाचित वशिलानं नोकऱ्या मिळाल्या, 10-15 हजार, 20,000, 25,000ची नोकरी मिळाली. पण आता शिक्षकाच्या, प्राध्यापकाच्या मुलाला पुढे नोकऱ्या मिळतील याची गॅरंटी नाही. आपली मुलं इंजिनियर आणि डॉक्टर बनतील याची मुळीच आता शाश्वती राहिलेली नाही. 20-25 लाखांच्या घरात गेलेला डॉक्टरकीचा रेट सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तो 10 लाखापर्यंत जर पडत असेल तर मग आपली मुलं आता डॉक्टर होतील या विश्वासावर आपण राहू नका. डॉक्टर महाजनी नावाच्या कुणी एका सद्ग्रस्तानं आपली ही जी काही बुकलेट आपण दिलेलं आहे मला, त्याच्यामध्ये मी पाहिलं, अत्यंत काळजीपूर्वक बारीक बारीक अक्षरामध्ये छापलेले अभिप्राय मी वाचले. 200 अभिप्रायाच्या वहीमधले 7-8-10 अभिप्राय त्या ठिकाणी नोंदले गेलेले आहेत. वारायचे सहकार खात्यातले कुणी ग्रस्त आहेत, कुणी शिक्षक आहेत, कुणी पाहुणे आहेत, कुणी डॉक्टर आहेत. हा एक MD झालेला एक डॉक्टर आहे.
त्यांचा अत्यंत डोळस अभिप्राय मी पाहिला. मी तुझं कौतुक करतो, तू माझं कौतुक कर म्हणणारे पुष्कळ असतात. शिंदे त्यातले मला दिसत नाहीत. कारण या अभिप्रायातनं संबंध ही सोसायटी, ही पतपिढी उभी राहते, दिसते. वास्तूमधले संबंध, त्यांचे सिलेक्शन, खुर्च्यांची क्वालिटी, कॉम्प्युटरची क्वालिटी, टेबलांचा रंग, भिंतीला लावलेला रंग, कलर, आणि प्रत्येक लहानातली लहान मोठी वस्तू, अगदी टेबलावरचा तो दगड सुद्धा, वेट सुद्धा, कुठलीही गोष्ट, पेन सुद्धा अत्यंत आकर्षक, अत्यंत कलात्मक. कल्पकता किती टोकाला जाऊन एखादा शिक्षक उभी करू शकतो, सिद्ध करू शकतो. कर्मचाऱ्याच्या निवडीपासून, कर्मचारी तर पतपेढीत बँका म्हणल्यानंतर लाईन लागेल, पण MIDCतल्या जर कामगाराला या पतपेढीमध्ये कर्मचारी म्हणून जर स्वीकारलं जात असेल आणि त्याला पुढे ट्रेनिंग देऊन जर आर्यन नानाच्या सल्ल्याप्रमाणे जर बँकेचा मॅनेजर किंवा त्याला क्लर्क करणार असाल तुम्ही, तर मग मी तुलना करतो शिक्षण संस्थेतल्या बदमाश चेअरमनच्या संदर्भातली जी काही मी ऐकत हो. 4-5 वर्ष फुकट पगार न देता हे चेअरमन मंडळी त्या मास्तरला राबवतात आणि मग 25% 50% ग्रँट मिळाली की रुग्णावरती लाथ मारून त्याला पाठवून देतात. तर आपलाच काका मामाचा कोणीतरी पोरगा 3 लाख रुपयाचं शेण खाऊन हा माणूस चेअरमन त्या पोराला लावतो, दुसऱ्या माणसाला लावतो. याच्या निष्ठा, याचा त्याग सगळं नंतर खड्ड्यात जातो. अशी बेईमानी या संस्थेच्या, या सोसायटीच्या इतिहासात आणि कारकिर्दीत आणि वर्तमान अशा व्हायच्या मला दिसत नाही. ही अत्यंत महत्वाची बाब मला वाटते. आणि म्हणूनच गुणीजनांच्या पाल्यांचा सन्मान करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळाली आणि तो तुम्ही 100 विद्यार्थी जवळपास असावेत. आज अगदी लहान घ्या बछड्यापासून 7-8 वर्षाच्या गोंडस मुलापासून ते कॉलेजच्या मुलापर्यंतचे यशवंत आणि गुणवंत विद्यार्थी सन्मानित झाले. त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. ही सन्मान करण्याची प्रवृत्ती आणि परंपरा समाजात लुप्त होत चाललेली आहे. पैसा कमाईचा धंदा तर बाकीचे सगळे मारवाडी आणि बाकीचे लोकमंडळी सगळे करतच आले, व्यापारी करतच आलेले आहेत. त्या व्यापारी प्रवृत्तीमध्ये आणि पतपेढ्यांच्या आर्थिक धोरणामध्ये फरक आहे तो हा. शिक्षकांच्या खिशातला पैसा ज्यावेळेस कर्ज म्हणून दिला जातो किंवा घेतला जातो वर्गणीच्या रूपानं, तर निर्माण झालेला 17 लाखाचा नफा हा शिंदेच्या घशात आणि खिशात जात नाही, संचालक मंडळ वाटून खात नाही, तर त्याचा विनियोग समाजातल्या चांगल्या प्रवृत्ती पोचण्यासाठी, जोपासण्यासाठी, पूजनासाठी केला जातो. ही माझ्या दृष्टीनं अभिनंदनीय बाब मी मानतो. काय संबंध आहे 50-60 लोकांचा? सगळी शिक्षकांची मुलं होती का? मला नाही वाटत. बहुसंख्य शिक्षकांची मुलं निश्चित आहेत आणि ते संबंध या सन्मानाला पात्र आहेत. पण वेगवेगळी व्हरायटी, वेगवेगळ्या विद्याशाखेचे विद्यार्थी आणि प्रामुख्यानं ग्रामीण भागातले विद्यार्थी, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या कक्षेमध्ये असणारी ही पतपिढी, तिचा हा पसारा, तिचा हा व्यापक अशा मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गाच्या ही पेक्षा कनिष्ठ वर्गातली मुलं इथं प्रामुख्यानं यश मिळवून इथे येतात आणि या यशवंत विद्यार्थ्याच्या पाठीवरती थाप दिली जाते. एक सुंदर जाड कागदाचा क्वालिटी बाग अशा प्रकारचं सर्टिफिकेट दिलं जातं. काही ठिकाणी सर्टिफिकेट वाटून करण्याचा मला योग आला. सर्टिफिकेट घरी गेल्यानंतर ते कचोळा होऊन जातात. अशा कागदामध्येही हलकटपणा, करंटेपणा त्यांचे चेअरमन करत असतात. विद्यापीठाचे सर्टिफिकेट जरी आपण पाहिल्यात तरी त्याच्यामध्ये बदमाशी असते, कारण कुलगुरूचं त्याच्याकडे लक्षच राहत नाही. अशी ही बदमाशी लबाडी चालते. सुदैवाने इथलं सर्टिफिकेट येताना मला आनंद वाटतो. सुंदर लेटरिंग आहे वरचं आणि क्वालिटी चांगली आहे, फाईल ही भारी दिलेली आहे आणि आणखी एक डोळस कल्पक अशा प्रकारची जाणीव या माणसाला आणि या माणसांच्या संघटन कौशल्यातून निर्माण झालेल्या संचालक मंडळांना तुम्हाला ते श्रेय आहे. इंग्रजी ग्रामरचं पुस्तक, बहुसंख्य शिक्षकांचं इंग्रजी कच्चा, निश्चित इंग्रजीच्या विद्यापीठीय प्राध्यापकाचं इंग्रजी सुद्धा कच्चं आहे. असा हा कालखंड, अशी ही परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये इंग्रजी शिवाय कॉम्पिटिशनमध्ये, स्पर्धात्मक परीक्षेमध्ये मग IAS व्हायचं असेल किंवा MPSC जाऊन तहसीलदार व्हायचं असेल किंवा आणखी कुणाला सेल टॅक्स इन्स्पेक्टर व्हायचं असेल किंवा तिथले ऑफिसर व्हायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला इंग्रजी शिवाय पर्याय नाहीये.